नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दबाव पश्चिमेकडे सरकला आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि लागतच्या भागावर चक्रीय परिवलन स्थित आहे. मॉन्सून कुंड आता सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दबाव क्षेत्राच्या मध्यभाग, उदयपूर, शिवपुरी, चुर्क, डाल्टनगंज, दिघा आणि तेथून आग्नेयेकडे पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 28 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावतीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2 29 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3 30 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिवस 1 कुठलीही धोक्याची सूचना नाही. दिवस 2 29 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. आणि दिवस 3 30 ऑगस्टला विदर्भातील जिल्हे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस आणि विदर्भातील जिल्हे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये आंशिक ते ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. तसेच पहिले 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3 पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात येणाऱ्या दिवसांमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.